चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, आता आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी हा सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट। ज्या अपडेट अनुसार आता 15 नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव। पण 15 नोव्हेंबर नंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता 15 नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव। या बदलामध्ये अखेर 15 नोव्हेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार व या बदलामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये 15 नोव्हेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार। चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात समजून आणि उमजून। जर आपल्या सर्वांना सुद्धा हाच प्रश्न पडला असेल व आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाची अचूक उत्तरे मिळवायची असतील तर मला वाटते आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज। ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 15 नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव। पण 15 नोव्हेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता 15 नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव। आणि या बदलामागची कारणे कोणती आहेत व या बदलामध्ये 15 नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हा कांद्याचा बाजारभाव किती वाढणार आहे आणि कांद्याचा बाजारभाव हा तेजीमध्ये 15 नोव्हेंबर नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे। चला तर मग या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक उत्तरे। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो सामान्यतः सध्या 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे। दिवाळीनंतर कांद्याची आवक कमी झाली आहे ज्याच्यामुळे मागणी व पुरवठ्यात थोडा गॅप निर्माण झाला आहे व याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा दिवाळीनंतर आपल्या संत गतीने का होईना सुधारताना दिसत आहे। पण खरी सुधारणा व खरी तेजी येणार आहे 15 नोव्हेंबर नंतर, कारण 15 नोव्हेंबर नंतर बिहारच्या निवडणुका संपलेल्या असतील व निकाल सुद्धा लागलेला असेल ज्याच्यामुळे कांद्याच्या दरावरती एक सरकारचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण संपुष्टात येईल आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव एक खुला श्वास घेऊ शकेल ज्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा 15 नोव्हेंबर नंतर आपल्याला 100% वाढताना दिसणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की मित्रांनो, देशांतर्गत बाजारामध्ये 15 नोव्हेंबर नंतर कांद्याची मागणी ही प्रचंड वाढताना दिसणार आहे। त्याचबरोबर भारतातून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बांगलादेश, श्रीलंका, दुबई, सौदी अरेबिया व त्याचबरोबर नेपाळला कांदा निर्यात प्रचंड होणार आहे, वाढणार आहे। आता या सर्व घटकांमुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा जो आहे याच्यात एक खूप मोठा गॅप 15 नोव्हेंबर नंतर दिसणार आहे। जशी मागणी वाढणार आहे तसा मात्र पुरवठा वाढणार नाही। एक तर उन्हाळी कांदा संपलाय आणि खरीप हंगामातील जो कांदा आहे तो आता थोडा उशिराने येणार आहे आणि कमी प्रमाणात येणार आहे।
याच्यामुळे कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा जो आहे याच्यात खूप मोठा गॅप 15 नोव्हेंबर नंतर दिसेल आणि हा जो गॅप असणार आहे हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला 15 नोव्हेंबर नंतर सुरुवातीला 2500 पार आणि डिसेंबरच्या मध्यावरती 3000 पर्यंत पोहोचवताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचे आहे इथं स्पष्ट मत. अशा परिस्थितीत कांदा विक्री कधी करावी हा यक्ष प्रश्न आहे, पण याचं उत्तर एवढंच आहे की 15 तारखेनंतर आपल्या आर्थिक गरजेनुसार व असलेल्या कांद्याच्या गुणवत्तेनुसार आपण टप्प्याटप्प्यानं तेजीत कांदा विकत गेला तर आपला होईल खूप खूप फायदा. पण एवढं खरं की इथून पुढे कांद्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे याबद्दल साशंकता नाही व दुमत सुद्धा नाही. त्यामुळे विचार करून परंतु 15 नोव्हेंबर नंतर कांदा विक्री करायला काही हरकत नाही. आता भविष्यात देशातील बाजारात मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.